गेली 40 वर्ष प्रसारमाध्यमांमध्ये कार्यरत आहे. पत्रकार होतो, दूरदर्शनमध्ये निर्माता होतो, नंतर तिथून महाराष्ट्र शासनाच्या माहिती खात्यात आलो, जिल्हा माहिती अधिकारी, संचालक म्हणून काम केल्यानंतर गेले 4 वर्ष मी न्यूज टुडे हे आंतरराष्ट्रीय मराठी न्यूज पोर्टल चालवतो आणि याच्या विरोधात एका वर्षापूर्वी माझ्या मिसेसने प्रकाशन व्यवसाय सुरू केला. तर मी ज्या लेख मला पोर्टलवरती प्रसिद्ध झाल्या होत्या आणि त्याच मागे लागल्या. त्यानंतर पुस्तक फूड आम्हाला पण या व्यवसायात मिसेसला तर काहीच अनुभव नव्हता, परंतु ते प्रिंटरकडे जायची, बसून तिने ते सगळं काय आहे त्या गोष्टी शिकून पहिलं पुस्तक काढलं, ते चांगलं निघालं म्हणून दुसरी मागे लागली. आता ह्यातूच काढ, तिसरं करता जवळपास एका वर्षात 10 पुस्तकं निघाली. त्याच्या 2 पुस्तकांना राज्यस्तरीय पुरस्कारसुद्धा मिळाले. एक पुस्तक निवृत्त सहसचिव राजाराम जाधव यांचं अजिंक्यवीर आहे. तिथे स्वतः एसटीच्या कॅन्टीनमध्ये काम करत असताना कसे शिकले आणि पुढे मंत्रालयात सहसचिवपर्यंत कसे झाले, असं त्यांचं ते अजिंक्यवीर नावाचं पुस्तक आहे. त्याला प्रथम मराठी साहित्य परिषदेचा उत्कृष्ट चरित्र पुरस्कार मिळालेला आहे. दुसऱ्या एक लेखिका आहे, ती कोकणातल्या एका खेड्यातनं आलेली मुलगी नदी पोहून कशी शाळेत जायची, पण तिने शाळा शिकली, पुढे मुंबईत आली, पुढे तिचं जीवन कसं घडलं. तर तिच्याही पुस्तकाला संत नामदेव राष्ट्रीय चरित्र पुरस्कार मिळालेला आहे. त्यातल्या या 10 पुस्तकांपैकी 2 पुस्तकांचं प्रकाशन राज्यपाल महोदयांच्या हस्ते राजभवनवरती झालेलं आहे. आणि अशा प्रकारे एक पोर्टल जे आपल्याला आजही आपण सोशल मीडियाकडे ज्या गांभीर्याने पाहायला हवं त्या गांभीर्याने न बघता एक मनोरंजन किंवा टाईमपासचं साधन म्हणूनच आपण याच्याकडे बघतो, तर खरं म्हणजे या सोशल मीडियाकडे सुद्धा अतिशय गांभीर्याने बघायची गरज आहे. हे सुद्धा एक माध्यम आहे आणि त्यामुळे त्याच्याकडे आपण त्या दृष्टीनेच पाहिलं पाहिजे. महाराष्ट्र शासनाने आकाशवाणीवरती नावाचा कार्यक्रम सुरू केला होता. तर ती पण कल्पना मीच मांडली होती, कारण पहिल्यांदा तर 4 महिने आम्हाला मंत्रालयातल्या आमच्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे पटवण्यात दिलं की पहिलाच प्रश्न असायचा की आकाशवाणी कोण ऐकतं. तर मला हे सांगावं लागायचं की सकाळच्या वेळेला TV कुणीच बघत नाही, ऐकणारे आकाशवाणीच ऐकतात. कारमध्ये बसले तर ते आकाशवाणीच ऐकतात. आणि असं करून मग प्रायोगिक स्वरूपात सुरू झालं आणि मग ते लोकप्रिय झालं. एका कार्यक्रमात आम्ही तत्कालीन उपमुख्यमंत्री गृहमंत्री R. आबा पाटीलांना बोलावलेलं होतं. आम्हाला वाटतं 2 भागात ही मुलाखत होईल, परंतु आकाशवाणीच्या स्टुडिओत ते आले आणि त्यांनी सुरुवातच अशी केली की मी आकाशवाणीचा खूप आभारी आहे, कारण सांगलीला कॉलेजमध्ये शिकत असताना ज्यावेळेस आकाशवाणीवर तुम्हाला एका भाषणासाठी बोलवलं त्यावेळेस 10 रुपये मिळाले आणि पुढे ते दर महिन्याला मला बोलवायचे. महिन्याला मिळणारे त्यावेळेसचे 10 रुपये माझ्यासाठी खूप मोठे होते आणि त्यामुळे मी आकाशवाणीचे आभार मानतो. मग आम्हाला कळालं की रेकॉर्डिंगमध्ये पण असताना हे आकाशवाणीवरती भाषणं द्यायचे आणि मग ते इतके रंगतदार बोलले. मुळात ते उत्कृष्ट वक्ते होते आणि आकाशवाणीसाठी पण त्यांनी कार्यक्रम केले होते. त्यामुळे किती बोलायचं, कसं बोलायचं, कसे पॉज घ्यायचे, कुठे विनोद करायचे, तो 2 भागात होईल असं वाटणारा कार्यक्रम आपोआप 4 भागात झाला आणि बरोबर 15-15 मिनिटाचे आमचे 4 भागच्या 1 तासाच्या मुलाखतीतून झाले. त्याच मुलाखतीत बोलण्याच्या ओघात त्यांनी महाराष्ट्रात 15 ऑगस्टपासून महाराष्ट्र तंटामुक्त गाव योजना लागू करू असं जाहीर केलं आणि ती बातमी मग महाराष्ट्रातल्या सगळ्या ठळक वृत्तपत्रांनी उचलली की महाराष्ट्रात 15 ऑगस्टपासून तंटामुक्त गाव योजना लागू करणार. ती बोलण्याच्या ओघात आणि ती मुलाखत पण घेतली होती प्रसिद्ध मुलाखतकार प्रदीप भिडे यांनी. त्यामुळे त्यांनाही बोलून करण्याची कला अवगतच होती आणि त्यामुळे जर एखादी व्यक्ती व्यवस्थित बोलायला लागली तर किती छान पण बोलू शकते आणि त्याच्यातनं नवीन बातम्यासुद्धा कशा निर्माण होऊ शकतात. आणि जो आकाशवाणीचा कार्यक्रम कुणी ऐकत नाही असं म्हटलं जायचं, पुढे तो महाराष्ट्रातल्या सगळ्या 16 केंद्रांवरून प्रसारित व्हायचा. तेच आकाशवाणीचे लोक आमच्या मागे लागले की आमची वेळ आम्हाला परत द्या. आम्ही म्हणतो जोपर्यंत ही वेळ तुमच्याकडे होती तोपर्यंत तुम्ही कधी कल्पकतेने वापरली नाही. आम्ही कल्पकतेने वापरून ती वेळ लोकप्रिय केली आणि आता तुम्ही ऐतिहासिक तुम्हाला परत मागताय. आम्ही अजिबात परत देणार नाही. हो तर दिल्लीपर्यंत आम्ही अधिकृत करार करून वेळ विकत घेतलेली आहे. तर अशी ही एक दिलखुलासची कायमची आठवण. मित्रांनो, मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे.
आता सुरुवातीला आपण मुलाखतीच्या अगोदर मुलाखत ज्यावेळेस आम्ही सुरू करत होतो आपण जे पाहिलेलं आहे फ्लॅट तेच हे देवेंद्र भुजबळ. नमस्कार. एका सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेले देवेंद्रजी एक नोकरी करून उदरनिर्वाह करायचा अशी त्यांची परिस्थिती होती. एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये गलेलठ पगाराची नोकरी देखील त्यांनी सुरुवातीला केली होती. परंतु ती नोकरी सोडून त्यांनी जाणीवपूर्वक माध्यम क्षेत्र निवडलं. पत्रकार, दूरदर्शन निर्माते, माहिती खात्यामध्ये जिल्हा माहिती अधिकारी, उपसंचालक व संचालक म्हणून त्यांनी 40हून अधिक वर्ष माध्यम खेळायच्यात काम केलेलं आहे. आता त्यांनी न्यूज टुडे पोर्टल म्हणून काढलेलं आहे. ते जवळपास 85 पेक्षा जास्त देशामध्ये आणि 5 लाखाच्या पेक्षा जास्त त्याचे व्ह्यूज आहेत आणि अल्पावधीतच हे पोर्टल जे लोकप्रिय झालेलं आहे. अशा देवेंद्रजी भुजबळ यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. त्यांचा एकंदर साहित्यिक प्रवास कसा आहे, एकंदर त्यांचं नोकरी करताना त्या प्रशासकीय सेवेमध्ये असताना काय त्यांना अनुभव आलेले आहेत हे आम्ही तुम्हाला उलगडून सांगणार आहोत. चला तर आता आपण भेट घेऊया देवेंद्रजी भुजबळ यांच्याशी. नमस्कार देवेंद्रजी. नमस्कार. नमस्कार. माध्यम वृत्तामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मी प्रारंभीत आपले आभार मानतो गोपाळरावजी, आपण मला आपल्या लोकप्रिय माध्यम वृत्तसेवा या यूट्यूब चॅनलवरती आमंत्रित केलं. मला बोलण्याची, माझे अनुभव आणि विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि खरं म्हणजे आपण माझ्या गलेलठ नोकरीचा मुद्दा उपस्थित केला तर त्यावेळेस मी विक्स कंपनीत होतो. हिंदुस्तान लिमिटेड हे त्यावेळेसचं नाव होतं. नंतर त्या कंपनीचं नाव प्रॉक्टर अँड गॅम्बल असं झालं. तर मला खूप असं वाटायचं की अरे 1 पैशाची विक्स ॲक्शन 500 ही गोळी आपण लोकांना 35 पैशाला विकतो किंवा 1.5 रुपयाची होणारी बॉटल आपण लोकांना 6 रुपयाला विकतो. तर हा आपला देशवासियांचा पैसा आपण गोळा करतो आणि तो परदेशात पाठवतो. तर हे माझ्या बुद्धीला काही पटेना आणि म्हणून मग मी ठरवलं की याच्या दृष्टीने आपण काय करू शकतो. तर आपण जनजागृतीचं काम हाती केलं. जनजागृतीचं काम हाती घेतलं पाहिजे म्हणजे मग नेमकं काय केलं पाहिजे त्या विचारातून मग मी पत्रकारितेकडे आणि सुरुवात आमच्या अहमदनगरच्या समाचार पेपरमध्ये मी होतो. उपसंपादक कम वार्ताहर म्हणून नोकरी करत तेही काम करत होतो. आणि मग त्यातनं मला असं लक्षात आलं की पत्रकारितेचं रितसर प्रशिक्षण घेतलं तर आपण जास्त चांगल्या पद्धतीने पत्रकारिता करू शकतो. मग पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाला मी प्रवेश घेतला. तिथे मला पहिली प्राध्यापक यांना कुठले फेलोशिप मिळाली. ती मिळणारा मी पहिलाच विद्यार्थी होतो. आणि पुढे मग केसरीमध्ये उपसंपादक होतो. तिथून पुढे मग साप्ताहिक सह्याद्रीचा पहिला विशेष प्रतिनिधी होतो. आज जे शनी शिंगणापूर इतकं लोकप्रिय झालेलं आहे तर त्याच्यावरची पहिली कव्हर स्टोरी मी साप्ताहिक सह्याद्रीत लिहिली होती. आणि 70,000 प्रिंट ऑर्डर असलेला साप्ताहिक सह्याद्रीला पुन्हा 70,000ची ऑर्डर द्यावी लागली. सुदैवाने त्याच आठवड्यात माझी दूरदर्शनमध्ये निवड झाल्याची ऑर्डर आली आणि 1 मार्च 86 पासून मी दूरदर्शन तिथे 6 वर्ष होतो. तिथे लक्षात आलं की वरचं पद मिळालं तर जास्त कल्पना राबवता येतात. म्हणून मग पुन्हा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत गेलो आणि 91 साली माझ्या 1, 2, 3 नाही तर तब्बल 6 राजपत्रित पदांसाठी निवडी झाला. त्यातनं भारत सरकारच्या ज्या निवडी होत्या त्या भारत सरकारची बदली होण्याची शक्यता असल्याने तिकडे मी न जाता महाराष्ट्र शासनाचा जिल्हा माहिती अधिकारी हे पद निवडले. दूरदर्शनच्या गाजलेल्या महाचर्चा कार्यक्रमाचे देवेंद्रजी भुजबळ हे जवळपास 4 वर्षे रिसर्च अँड रिसोर्स पर्सनल तर आकाशवाणीवरील महाराष्ट्र शासनाच्या दिलखुलास कार्यक्रमाचे पहिल्या 500 भागाचे टीम लीडर म्हणून त्यांनी काम केलं आहे. इतका अचाट आणि अफाट काम तुम्ही केलेलं आहे. तो तुमचा प्रवास कसा होता? त्याला ते मी एक सातत्याने जी गोष्ट केली आणि जी आता माध्यमात असणाऱ्या किंवा योग घातलेल्या तरुणांना आवर्जून सांगेल की मी आधी पत्रकार होतो 4 वर्ष जवळपास. मग मी दूरदर्शनमध्ये गेलो. दूरदर्शन कार्यक्रम निर्मितीचं जरी मी काम करत राहिलो तरी मी लिखाण कधी सोडलं नाही. वेळप्रसंगी बातम्या असतील, लेख असतील किंवा काय जिथे जिथे लिहायची संधी मिळायची, जिथे जिथे लिहिण्यासारखं काही असायचं ते मी लिहित राहिलो.
मग नंतर दूरदर्शनमधून मग मी माहिती खात्यात आलो. तर माहिती खात्यात जरी आलो तरी मग मी लिखाणी सोडलं नाही आणि दूरदर्शन कार्यक्रमांची निर्मिती सुद्धा सोडली. आता उदाहरण सांगायचं तर मी अलिबागला जिल्हा माहिती अधिकारी म्हणून गेलो. अलिबाग जिल्ह्यात पर्यटन स्थळं खूप होती. मग दूरदर्शनचा एक कार्यक्रम असा केल्याने देशाने दर 2 महिन्यातून एका, कारण दूरदर्शनचा नियम असायचा की बाहेरच्या व्यक्तीला 2 महिन्यातून एकच कार्यक्रम द्यायचा. त्या नियमानुसार दर 2 महिन्यांनी मी कुठल्या तरी पर्यटन स्थळासाठी तर दूरदर्शनचं युनिट मागवायचो. कधी अलिबाग पूर्ण चित्रीकरण करायचो, कधी मुरुड जंजिऱ्याचं करायचो, कधी भीमचं करायचो. मग कधी रायगड जिल्हा हा भारतातला सर्वात औद्योगिकरण झालेला जिल्हा आहे. तर त्यामुळे तिथे इंडस्ट्रियल सेफ्टीचं एकदा वर्कशॉप झालं. मग त्या वर्कशॉपवरती एक TV रिपोर्ट केला. किंवा मग युवकांसाठीचा जे युवा महोत्सव असतो, राज्यस्तरीय युवा महोत्सव व्हायला होता, त्याच्यावरती दूरदर्शन वृत्तांत केला. अशा पद्धतीने मी पत्रकारितेशी पण जोडलेला राहिलो, दूरदर्शनशी पण जोडलेला राहिलो. आणि त्यामुळे मग ज्यावेळेस दूरदर्शनमध्ये अशी चर्चा सुरू झाली की असा एखादा कार्यक्रम असायला हवा की जिथे एखाद्या प्रश्नावरती, समस्येवरती साधक बाधक चर्चा होईल आणि त्यावेळेस तो कार्यक्रम लाईव्ह असायचा. त्यामुळे कोण म्हणजे प्रश्नकर्ता काय प्रश्न विचारेल काय नाही, 25 प्रेक्षक स्टुडिओत असायचे. परत ऑनलाईन कुणी पण TV पाहणारा प्रेक्षक प्रश्न विचारू शकायचा. इतकं त्या कार्यक्रमाचं स्वरूप होतं. आणि आता त्याचं मुख्य श्रेय त्यावेळेसचे दूरदर्शनचे जे संचालक होते मुकेश शर्मा सर, त्यांचंच आहे. कारण सरकारी माध्यमातून इतका मोकळेपणा द्यायचं, इतकं स्वातंत्र्य द्यायचं फार मोठं धाडस त्यांनी दाखवलेलं होतं. आणि त्यामुळे आमची जी एक छान टीम निर्माण झालेली होती. मी रिसर्च आणि रिसोर्स पर्सन म्हणजे काय हे पण खूप लोकांना समजू शकत नाही. तर मग त्या आठवड्यातली कुठली समस्या आहे की जी ज्वलंतपणे ज्याच्यावरती समाजात विचारविनिमय चालू आहे, आंदोलन चालू आहे, चर्चा चालू आहे किंवा काय, असा विषय निवडायचा. त्या विषयाशी संबंधित तज्ज्ञ कोण आहे, त्या विषयाच्या बाजूचे तज्ज्ञ कोण आहे, त्या विषयाच्या विरोधातले तज्ज्ञ कोण आहे, त्यांची नावं काढायची, त्यांचे संपर्क क्रमांक काढायचे, त्यांचा बायोडाटा काढायचा. अशा प्रकारचं रिसर्च काम करावं लागायचं. परत 25 लोक जे स्टोरीज बोलवायला असायचे की 25 म्हणजे 25च लागायचे. 2-3 जास्त झाले तर बसवणार कुठे, आणि 2-3 कमी जरी झाले तरी कमी खुर्च्या दिसता कामा नये, अशी ती सगळी कसरत असायची. तर अशा पद्धतीने मी 200 भाग 4 वर्ष, त्यांना आठवड्याला एक कार्यक्रम असायचा. तर सलग 4 वर्ष मी त्या कार्यक्रमाचा रिसर्च आणि रिसोर्स पर्सन होतो. त्या कार्यक्रमाला सुद्धा अनेक पुरस्कार मिळाले. वेगवेगळ्या समस्या आम्ही त्या कार्यक्रमात मांडायचो. त्याच्यात म्हणजे चांगली साधक बाधक चर्चा व्हायची, त्याच्यासुद्धा बातम्या व्हायच्या. अतिशय धाडसी विषय आम्ही त्यावेळेस घ्यायचो की तृतीय पंथीयांच्या समस्या. आजसुद्धा आपण तृतीय पंथीयांविषयी बोलायला संकोचतो किंवा तो विषय दलित म्हणून सोडतो, विचारसुद्धा करू शकत नाही. तर अशा प्रकारचे विषय आम्ही त्यात घ्यायचो की ज्याच्यावरती चांगली चर्चा होती. शेवटी ते सुद्धा माणूस आहे, त्यांनासुद्धा जगण्याचा अधिकार आहे. ते तृतीयपंथी झाली यात त्यांचा काय दोष, तो निसर्गाचा अपघात आहे. तर अशा प्रकारचे आम्ही वेगवेगळे विषय निवडायचो, त्याच्यावरती चर्चा करायचो. त्या चर्चांनासुद्धा वृत्तपत्रातून प्रसिद्धी मिळायची. कोण तज्ञ काय बोलला, मंत्री बोलवले जायचे. काही प्रसंगी तर मुख्यमंत्र्यांनासुद्धा आम्ही बोलवायचो, त्यांनासुद्धा बोलतो करायचो. आणि लाईव्ह प्रोग्राममध्ये काय असतं, माणूस फार विचार करून बोलू शकत नाही. किंवा एडिटर प्रोग्राम असेल तर तो म्हणू शकतो मी बोललो ना ते काढून टाका, मला ते नको आहे. लाईव्हमध्ये एकदा बोलला तर बोलला, ते गेलं जनतेपर्यंत. त्याप्रमाणे तुम्ही वागलंच पाहिजे. तर असे ते 4 वर्ष गेले. पुढे मग ज्यावेळेस आमच्या डिपार्टमेंटनीच रेडिओ आणि TV साठी काही कार्यक्रम करायचा विचार सुरू केला, तेव्हा माझ्या लक्षात आलं आपण या कार्यक्रमाला सगळं देऊ शकणार नाही. आपण आपलं प्राधान्य आपल्याच डिपार्टमेंटच्या कार्यक्रमात द्यायला हवं. आणि मग अशा पद्धतीने दिलखुलास ज्यावेळेस सुरू झाला तर त्याच्या पहिल्या 500 भागांचा टीम लिडर मी होतो. टीम लिडर म्हणजे सुद्धा त्या कार्यक्रमाचा कुठला विषय असायला हवा, त्या विषयासाठी कुठल्या व्यक्तीला बोलवायला हवं, त्या व्यक्तीची मुलाखत घ्यायला कोणाला बोलवायला हवं. इथे मी माझ्या अजून काही आठवणी सांगितली की जसं मी त्यावेळेस मला आमच्या मंत्रालयातल्याच लोकांचा विरोध झाला की आकाशवाणी कोण ऐकतं. आजकाल तर सगळे लोक TVच बघतात. तर मला हे समजावून सांगावं लागलं की सकाळच्या वेळेला ऐकणारे आकाशवाणीच ऐकतात, TV कुणीच बघत नाही. पण एखादी व्यक्ती असेल दाढी करताना आकाशवाणी ऐकते, चहा पिताना ऐकते, एखादी गृहिणी स्वयंपाक करताना ऐकते, ती आकाशवाणीच. कारमधून कुणी दात येत असेल तर ऐकेल तो आकाशवाणीच. आणि अशा पद्धतीने मग तो आकाशवाणी कार्यक्रम आम्ही मंजूर करून घेतला मंत्रालय पातळीवरून.
आणि त्याच्यासाठी मग मी काय केलं की कुणालाही जर आम्ही सांगायला गेलो असतो एखाद्या मंत्री महोदयांना एखाद्या सचिवांना की आकाशवाणीसाठी आपल्याला मुलाखत द्यायची तर कुणी रिफ्यूज केलं असतं का. पहिला प्रश्न हाच की आकाशवाणी कोण आहे. म्हणून मग मी काय केलं की त्यावेळेचे जे 3 आघाडीचे मुलाखतकार होते प्रदीप भिडे, सुधीर गाडगीळ आणि राजू परोळेकर या तिघांना मी बोलून घेतलं. त्या तिघांनी आकाशवाणीची कधी पायरी सुद्धा चढली नव्हती. पण म्हणून मी काय केलं की 15 मिनिटाच्या कार्यक्रमाचं मानधनच 2000 केलं जे रेग्युलर कार्यक्रमाला त्यांना मिळायचं. आणि त्यात मी काय करायचो की एका कार्यक्रमात 1 तासात 4 कार्यक्रम रेकॉर्ड करायचो. त्यामुळे 1 तासाचे त्यांना 8000 रुपये मिळायचे. त्यामुळे त्यांनी सुद्धा आनंदाने ते स्वीकारलं. आणि आम्ही कुठल्या मंत्री महोदयांकडे गेलो, सचिवांकडे गेलो, आधी हे सांगायचं की सर प्रदीप भिडे आपली मुलाखत घेणार. प्रदीप भिडे मुलाखत घेणार आहे म्हटलं ते एकदम चकित व्हायचं. प्रदीप भिडे मुलाखत घ्या. प्रदीप कुठे. आम्ही सांगितलं की सर असं आकाशवाणीच्या स्टोरीज आहे असं येतो ना आम्ही कधी येऊ. मग साहित्यिक स्वरूपाचे कार्यक्रम असते त्या संबंधित कुणी मंत्री असेल त्यांना आम्ही सर सुधीर गाडगीळ मुलाखत घेणार कधी कुठे. या लोकांची नावं ऐकून मुलाखत द्यायला त्या व्यक्ती तयार व्हायच्या. आणि अशा पद्धतीने मग तो कार्यक्रम बघतो. प्रेक्षक हो, तुम्हाला या मुलाखतीमध्ये आम्ही 2 टप्प्यामध्ये चर्चा करणार आहोत. आता याच्यानंतर मी तुम्हाला साहेबांशी चर्चा करत असताना त्यांनी आम्ही अधिकारी झालो हे यशकथा असलेले त्यांचं प्रचंड पुस्तक गाजलेलं आहे. पहिली आवृत्ती हातावर संपली, दुसरी आवृत्तीचं नुकतं त्यांनी प्रकाशन केलेलं आहे. त्याबद्दल चर्चा करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं आकर्षण यंत्र आहे वेब पोर्टल न्यूज स्टोरी टुडे, त्याबद्दल देखील चर्चा करणार आहोत. पण एकंदर मला त्यांना एक प्रश्न विचारायचा गोवा आवडला नाही म्हणून विचारतो. एवढे प्रचंड तुमचा अभ्यास आहे, वेगवेगळ्या याच्यात क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात. तर या भावी पिढी पत्रकार क्षेत्रामध्ये येणाऱ्या भावी पिढीसाठी तुम्ही काय संदेश देणार आहात. संदेश देणार म्हटल्यापेक्षा की पूर्वीची पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक झालेला आहे. ते बदलत्या पत्रकारिते संदर्भात तुम्ही थोडं विवेचन करावा मला विनंती करतो. मला इथे एक आवडून सांगायचं आहे की हे की काही जी मूलभूत स्वरूपाची तत्त्व असतात ती कायमस्वरूपीच असतात. माध्यमांचं स्वरूप जरी बदललेलं असलं तरी मूलभूत तत्त्व जी आहेत, उदाहरणार्थ विश्वासार्हता ही असायलाच हवी. पूर्वी वृत्तपत्रांच्याही बाबतीत विश्वासार्हता महत्त्वाचीच होती. दूरदर्शन वाहिन्यांच्याही बाबतीत विश्वासार्हता महत्त्वाचीच आहे. आणि सोशल मीडियाच्या बाबतीत सुद्धा विश्वासार्हता महत्त्वाचीच आहे. तुमची एक बातमी, एक लेख, एक गोष्ट जरी विश्वासार्ह ठरली नाही तर तुमची विश्वासार्हता जर गेली तर परत दुसऱ्या वेळेस कुणीही तुमचं लेखन वाचणार नाही, तुमचा कार्यक्रम बघणार नाही किंवा ऐकणार नाही. तर त्यामुळे ही जी मूलभूत तत्त्व विश्वासार्हता हवी, गतिमानता हवी, अचूकता हवी, नेमकेपणा हवा, ही जी पत्रकारितेची मूलतत्व 50-100 वर्षापूर्वी होती ती आजसुद्धा कायम आहे, उद्यासुद्धा कायमच राहणार आहे. आणि उलट आजच्या स्पर्धेच्या युगात तर या मूल्यांची खूप गरज आहे. आणि त्यामुळे आपण काम करत असताना, पत्रकारिता करत असताना या गोष्टींची नेहमी खातरजमा करतच राहायला पाहिजे की मी जी बातमी देतो ती खरी आहे की नाही, कितपत खरी आहे, त्याची खातरजमा करा. तुमची विश्वासार्हता कायम होऊ द्या. तुम्ही गतिमानता ठेवा. आजची बातमी जर आजच दिली तर उपयोग आहे. आठवडा बातमी देतो मात्र तोपर्यंत शिडी होऊन गेलेली असेल. तर या ज्या काही मूलभूत बाबी आहेत त्या कायमच आहेत आणि कायमच राहणार आहेत. आणि उलट जास्तीत जास्त त्याचं महत्त्व वाढत चाललेलं आहे. कारण आपण बघतो की आज वेळ प्रत्येकाला घाई असते आणि त्या घाईत या गोष्टी त्या बाबतीत कदाचित दुर्लक्ष व्हायची शक्यता असते, चुका व्हायची शक्यता असते. त्यामुळे पहिल्यापेक्षा जास्त सावधगिरी बाळगून दक्षता घेऊन पत्रकारिता करण्याची आज गरज आहे. देवेंद्रजी, तुम्ही ह्या प्रकाशन क्षेत्रामध्ये का तुम्हाला उतरा वाटलं आणि तुम्ही जे लेखन म्हणजे पुस्तक तुमचं गाजतंय आम्ही अधिकारी झालो हा रंगीत प्रवास कसा आहे तुमचा. खरं म्हणजे मी प्रकाशन व्यवसायात उतरलेलो नाही. मी लेखन करत असतो आणि जे पोर्टल आम्ही चालवतो त्याच्यावरती ज्या पोर्टलचा पण मी संपादन करीत असतो तरी निर्माती माझी पत्नी अलकात आहे. कारण मी जे तांत्रिक ज्ञान हवं असतं ते काही माझ्याकडे नाही, ते तिच्याकडे ते गुण आहेत. त्यामुळे पोर्टलच्या तांत्रिक गोष्टी त्याच बघते. तर ती पोर्टलवरती काही लेख मला प्रसिद्ध होती. त्यातली एक जीवन प्रवास म्हणून एक कोकणातील मुलगी,
नदी पोहून कशी जायची, शाळेत कशी शिकली, सवरली वगैरे, त्याच्यात तिच्याकडून निसर्गावरून यायचं, अडीअडचणी यायच्या. पुढे मुंबईत आल्यानंतर तशी जडणघडण झाली. तर तिचं जीवन प्रवास हे जवळपास 45 भागात प्रसिद्ध झाल्यानंतर तीच मागे लागली की आता माझं पुस्तक तूच करून देईल. आणि नंतर मग पुस्तक तयार करणं हा काही आमचं काम नाही, हा आमचा व्यवसाय तर नाहीच नाही. अनुभव पण तिला काहीच नाही. मला म्हणजे शासकीय प्रकाशनांचा अनुभव होता, तिला तर तो काहीच नव्हता. तर ती म्हणाली मी पण पुन्हा प्रकाशाला ओळखत नाही, पण मला असं वाटतं की तूच हे पुस्तक करावं. दुसऱ्या एक DYSP मॅडम होते सुनीता नाशिककर, तर त्या तर इतक्या गणपतीला बसल्या नाही, तुम्हाला येत नाही असं होणारच नाही, तुम्ही शिकाल पण माझं पुस्तक तुम्हीच करायचं. त्या दोघींनी इतका पुच्छा पुरवला की शेवटी मिसेस तुमच्याकडे जाऊन बसली. 8-15 दिवस ते सगळं काय कागद असतो, किती आकार असतो, किती पानं हवी, काय हवी, त्या गोष्टी शिकून पहिलं पुस्तक जीवन प्रवास प्रसिद्ध झालं. नंतर मग मी पोलीस अधिकारी म्हणून त्या नाशिक सुनीता नाशिककर मॅडमचं झालं. तिसऱ्या एक लेखिका रश्मी रेडे होते, त्यांचे समाज 36 यशकथा प्रसिद्ध झालेले होते, त्यांचं झालं. आणि बोलता बोलता एका वर्षात अशी 10 पुस्तकं निघाली. त्यातलं 10वं पुस्तक जे आहे माझं आम्ही अधिकारी झालो, तर याच्यातल्या या सगळ्या अधिकाऱ्यांच्या यशकथा आधी पोर्टलवरती प्रसिद्ध झाल्या, वेगवेगळ्या वृत्तपत्रात पण आल्या. आणि त्या आता पुस्तक रूपात बरोबर 1 जूनला राज्यपालांच्या हस्ते राज्यमध्ये लोकार्पण झालं. आणि सुदैवाने 2 जूनपासून आम्ही जपानला जाणारच होतो. 8 जूनला जपानच्या बुलेट ट्रेनमध्ये त्याचं प्रकाशन झालं. आणि त्या पुस्तकाला इतका प्रतिसाद मिळाला की अक्षरशः एका महिन्यात पहिली जी आवृत्ती होती 500 प्रतींची ती पूर्ण संपून गेली. आणि आम्हाला दाखवायला सुद्धा कोणाकडे परत राहिली अशी परिस्थिती निर्माण झाली. मग आता त्याची दुसरी आवृत्ती काढली. आणि सुदैवाने या पुस्तकातल्या ज्या एक कथानायिका आहेत वर्षा ठाकूर घुगे, म्हणजे आत्ता लातूरच्या जिल्हाधिकारी आहेत, तर मी त्यांच्यावर 6 वर्षापूर्वी औरंगाबादला उपायुक्त असताना केली मुलाखत. त्याच्यात परत नवीन सगळी भर घातली. IAS स्टडी झाल्यानंतर नांदेडला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी काय कल्पक काम केलं, किती लोकांविरोध केलं. नंतर नांदेडला आल्या. सुदैवाने या आठवड्यातच त्यांच्याच हस्ते त्यांच्या निवासस्थानी या दुसऱ्या आवृत्तीचं सुद्धा प्रकाशन झालेलं आहे. याबद्दल मी वाचकांचे पण आभार मानतो. आणि या पुस्तकाचा मुख्य संदेश हाच आहे की प्रतिकूल परिस्थिती किती जरी असली तरी निराश होऊ नका, हताश होऊ नका, आपली आशावादी वृत्ती सोडू नका, आपले प्रयत्न कधी सोडू नका. कधी ना कधी यश तुमचंच असणार आहे. देवेंद्रजी, आता येऊया तुमच्या पोर्टलकडे. तुमचं पोर्टल एक तर लोकप्रिय होण्यामागचं गमक काय आहे आणि ते वेगळे पण काही पोर्टल तर इतके महाराष्ट्रात देशभरात सगळीकडे आहे, पण तुमच्या या महाराष्ट्र न्यूज स्टोरीचं वेगळे पण काय? मुळात पोर्टल सुरू कसं झालं किंवा का झालं हे सांगणं आवश्यक आहे. की आपल्याला माहिती आहे 4 वर्षापूर्वी कोरोनाची भयंकर परिस्थिती निर्माण झालेली होती. वृत्तपत्र सगळी बंद पडली होती, सगळं जनजीवन ठप्प झालेलं असायचं. 21 दिवसाचे लॉकडाऊन असायचे, कुणी बाहेर पडू शकायचं नाही, काही नाही. आणि अशा वेळेस हे वाहिन्यांवरती सुद्धा बातम्या असायच्या, इकडे इतके लोक गेले, तिकडे तितके लोक बाधित झाले. त्यामुळे माध्यमांनी सुद्धा दिलासा द्यायच्या वेळी, लोकांना धीर द्यायच्या वेळी घाबरवण्याचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काम होत गेलं. आणि मग माझी मुलगी देवश्री ही स्वतः परदेशात होती, ती आता कोलंबो MS जर्नलिझमचा कोर्स करून परत आली. तर ती पण 7 वर्ष इंग्रजी पत्रकार होती. मग आमच्या दोघांच्या विचारातून हा पहिलं एक पुढे आला की वेब पोर्टल हे असं माध्यम आहे की ते घराघरात माणसापर्यंत थेट पोचतं. घरी बसूनच आपण याचं सगळं काही निर्मिती आहे ती करू शकतो. म्हणजे देवेंद्रजी, तुम्ही कोरोनाचा सदुपयोग करून घेतला म्हणायचं पोर्टल काढता? हो, कारण मला ते खूप भटकत राहिलं होतं की अरे आपण इतकी वर्ष आपण काम करतोय आणि एवढ्या भयंकर परिस्थिती काहीच नाही करता आपण नुसते हाताची घडी घालून बसून हे बघत राहायचं का नुसतं, तर आपण काहीतरी करायला हवं की नाही. आणि म्हणून मग या पोर्टलवरती 80 वर्षे आप्पा बेळवणकरांनी केली करोनावर मात, सिद्धी झाली कोरोनाची दूत, अशा प्रकारच्या स्टोऱ्या दिली की ज्याच्यामुळे लोकांना धीर वाटेल. कारण 80 वर्षाचा
माणूससुद्धा जर करोनावरती मात करून जगू शकतो, तर मी तर काय एवढं वय पण झालेलं नाही, अरे एक लहान मुलगी जर हे करू शकते तर मग आपल्याला काय भीती आहे. अशा सकारात्मकच गोष्टी येत गेलो आणि त्याच्यामुळे त्याचा ज्याला आपण व्ह्युअरशिप म्हणतो ती वाढत गेली. एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट आवडली की तिचा तो मूळ नैसर्गिक भावना असतो, कारण नाही मी चांगली गोष्ट वाचली ऐकली ना तर कोणाला तरी सांगितली पाहिजे. हे पोर्टलच्या बाबतीत तर काय सांगण्याच्या जी ती क्लिप जी असते ती पाठवायची सोय असते आणि त्यामुळे मित्रांना पाठवली, त्यांनी आणखी त्यांना पाठवली, एका मैत्रिणीने तिच्या मैत्रिणींना पाठवली, त्यांनी आणखी व्हायरल होत होत हे अशा पद्धतीने 85 देशात पोहोचत गेलं. तिकडचे लेखकही जोडल्या गेले, कवी पण जोडल्या गेले, वेगवेगळ्या व्यक्तीसुद्धा जोडल्या गेल्या आणि या पोर्टलचं वैशिष्ट्य असं ठेवलं की जे प्रमुख माध्यमांमध्ये दाखवलं जातं ते याच्यात अजिबात नाही. म्हणजे काय नाही, रोजचं राजकारण अजिबात नाही, गुन्हेगारी स्वरूपाच्या बातम्या नाही, भानगडी नाही, कुणाविषयीचं बदनामीकारक काही मजकूर नाही, कुठलीही गोष्ट खात्री केल्याशिवाय कधी प्रसिद्ध होत नाही. म्हणून सुदैवाने 4 वर्षात अशी एकदाही वेळ आली नाही दिलगिरी व्यक्त करण्याची किंवा जे मी मगाशी बोललो की पत्रकारितेची जी मूलभूत तत्त्व आहेत ती सगळी असोसिएशनने पालन करूनच आम्ही याचं काम करत राहतो आणि त्यामुळे एक विशिष्ट अभिरुची असलेला वाचक आहे, प्रेक्षक आहे जगभरचा, ते आपोआप याशी जोडले जातात, तेच कॉन्ट्रीब्यूट करत राहतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात आर्थिक बाब काही नाही. आम्ही लेखकांना किंवा काही प्रकारचं मानधनही देत नाही, कुणाकडून एक पैशाची जाहिरातसुद्धा घेत नाही, आर्थिक व्यवहारसुद्धा ठेवलेला नाही. निकळ आम्ही असंही म्हणत नाही की आम्ही फार समाजसेवा करतो किंवा जनजागृती करतो. उलट मी तर म्हणतो आम्हाला आनंद मिळतो, मला आणि माझ्या पत्नीला तो आनंद मिळतो म्हणून आम्ही आनंदानेच हे काम करतो. आणि याच्यातून मग समाजासाठी पण वेगवेगळ्या यशकथा आहे, वेगवेगळ्या प्रेरक कथा आहे, वेगवेगळ्या सामाजिक संस्था आहेत की ज्या समाजासाठी खूप चांगलं काम करत असतात. त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही, त्यांना आर्थिक मदतीची गरज असते, मदत करायला खूप लोक तत्पर असतात, पण त्यांना ही खात्री हवी असते की ज्या व्यक्तीला मी मदत करणार आहे ती व्यक्ती प्रामाणिक आहे, ती संस्था प्रामाणिक आहे. अशी जर खात्री पटली तर अशा व्यक्तींना संस्थांना देशातून काय परदेशातून सुद्धा मदत मिळते. तर अशा सामाजिक संस्थांचा आपण संस्था परिचय करून देत असतो. आणि त्यामुळे कला, साहित्य, संस्कृती, विज्ञान, समाज कल्याण, विश्वबंधुत्व आपलं पोर्टल आणि पब्लिकेशनचं लोगोच आहे, हे विश्वचे आपले घर. त्यामुळे विश्वबंधुत्वाची भावना निर्माण करणं, माणसांचे, जातीचे, भाषेचे, प्रांतांचे, देशाचे जे मानवनिर्मित भिंती आहेत त्या निघून पूर्ण जग शांततामय व्हावं हे उद्देशाने देवेंद्रजी हे माझे खूप जवळचे मित्र आहेत. मंत्रालयामध्ये ज्यावेळेस ते आर आबा पाटील यांचे साहेब म्हणून काम करत होते तेव्हापासून माझा त्यांचा परिचय आहे आणि ते माझे चांगले मार्गदर्शक पण आहेत. त्यांच्या प्रेरणेनं मी माध्यम वृत्तसेवा हे वेब पोर्टल काढलेलं आहे. तर हे वेब पोर्टल काढणं हे फार मोठं जिकिरीचं काम आहे देवेंद्रजी. तर तुम्ही बाकीच्या गोष्टी सांभाळता, पण आमच्या माहितीनुसार असं आहे की तुमच्या धर्मपत्नी अलकाताई भुजबळ या तांत्रिक बाबी सगळ्या सांभाळतात आणि बाकी पोर्टलचा जवळपास 90% भाग त्या सांभाळतात. तर कशा पद्धतीने हे जुळून आणतात हे? खरं म्हणजे पोर्टलचं तांत्रिक कामकाज आधी माझी मुलगी देवश्रीच बघायची, पण तिला एक चांगली ऑफर आली त्यामुळे ती दुबईला गेली आणि मग ती गेल्यानंतर मग काही काळ मी पोर्टल अक्षरशः बंदच पडलं, कारण ते तांत्रिक गोष्टीशिवाय चालणं शक्यच नाही. ज्यावेळेस ती काही काळाने परत आली आणि मग तिलाही खूप लागलेली होती, मलाही लागलेली होती. मग मी आणि माझी मिसेस MTNL होती, तिथे ती सगळं तांत्रिक स्वरूपाचंच काम असायचं तिचं, त्यामुळे ती तांत्रिक बाबतीत वापर होती. तर माझ्या मुलीने तिला 4 दिवस सगळ्या तांत्रिक बाबीचं प्रशिक्षण दिलं. फोटो कसा क्रॉप करायचा, कसा एडिट करायचा, कसा त्याचं ते डिझाईन करायचं, कसं त्याचं प्लेसमेंट करायचं, कशी ती क्लिप तयार करायची, मग ती क्लिप तयार झाल्यानंतर पूर्ण पोर्टल कसं तयार करायचं, जे तिने स्वतःही प्रशिक्षण घेतलेलंच होतं कोरोनाच्या काळात, ते तिने सगळं मिसेसला शिकवलं. तिने पण ते आत्मसात केलं आणि त्यामुळे आता ते तांत्रिक बाबी आहेत, गुगलशी संबंधित काही अडचणी असतात. कारण पोर्टल म्हणजे आपल्या एकट्याच्या याच्यावरती काहीच करता येत नाही.
गुगलशी संपर्क समन्वय साधावा लागतो, तो वेब डिझायनर आहे त्याच्या संपर्कात राहावं लागतं, अडीअडचणी त्याला सांगावं लागतात, त्याच्याकडून समजून घ्यावं लागतात, त्याच्यामार्फत दूर करावे लागतात. अशा सगळ्या गोष्टी ती बघते. वेळ प्रसंगी फोटो काढायचे असेल तर तीच आता कॅमेऱ्याने फोटो म्हणजे मोबाईलने फोटो पण काढते. ती आता शूटिंग करायलाही शिकलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ क्लिपसुद्धा आता आपण पोर्टलवरती अपलोड करतो. आता आम्ही जपानला जाऊन आलो होतो, मेरा जलता है जपान. तर या लेखमालेत तुम्ही बघा तर तिने ज्या शूट केलेल्या व्हिडिओ क्लिप्स आहेत, कारण नुसतं वाचणं एक वेगळं आणि चित्र बघणे वेगळं आणि प्रत्यक्ष व्हिडिओ बघणं, तर त्याच्यातला जो एक आनंद असतो तो वेगळाच असतो. बरोबर आहे. त्यामुळे तेव्हा अशा सगळ्या तांत्रिक बाबी ती बघत असते. देवेंद्रजी, आता एक अशी क्रेज निर्माण झाली की यूट्यूब चॅनल जास्त निघत आहेत. तर महाराष्ट्र तुमचं जे वेब पोर्टल आहे किंवा तुम्ही भविष्यात यूट्यूबकडे वळणार आहात? भविष्यात वळणार आहोत असं म्हणण्यापेक्षा आत्ता वळायच्याच बेतात आहोत. कारण आपण स्वतःही यूट्यूब चॅनल चालवतो आणि आपल्याला माहिती आहे की त्याच्यात किती तांत्रिक बाबी अवलंबून असतात. मुळात कुठल्या प्रसंगाचं चित्रण करायचं हे समजायला हवं. कुठल्या प्रसंगाचं, कुठल्या घटनेचं चित्रण करायचं, कुठल्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची हे समजायला पाहिजे, सुचायला हवं. त्याच्यानंतर तो कॅमेरा ऑपरेट करता यायला हवा व्यवस्थित, त्यावेळेस तो व्यवस्थित लाईट आहे की आजूबाजूचं वातावरण व्यवस्थित आहे की नाही, बॅकग्राऊंड कसं आहे काय, या गोष्टी समजायला हव्यात. त्याच्यानंतर मग शूटिंग केल्यानंतर एडिटिंगचा प्रश्न असतो. अपलोड तुमचा कार्यक्रमाचा भाग किती मिनिटाचा व्हायला पाहिजे, त्याप्रमाणे एडिटिंग करून त्या भागात तेवढं पसरवणं, त्याचा लोगो असेल, जे क्रेडिट कॅप्शन्स असतील ते लावणं असेल आणि त्याच्यानंतर ते यूट्यूबवरती अपलोड करणं. फार मोठं. हां, हे जे सगळं प्रक्रिया आहे खूप तांत्रिक प्रक्रिया आहे आणि नेहमी म्हणते माध्यमं म्हणजे भस्मासुरासारखी असतात. एकदा खाऊ घालून चालत नाही, सारखं खाऊ घालत राहावं. त्यामुळे वेब पोर्टल असेल, यूट्यूब असेल किंवा आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तपत्र ही सगळीच माध्यमं अशी आहे की एकदा खाऊ घालून चालत नाही, सारखं भरवत राहावं लागतं. रोजच्या रोज वृत्तपत्र असेल तर तेवढी जागा भरावीच लागते, आकाशवाणी असेल तर तेवढी वेळ भरावी लागते, दूरदर्शन असेल तर तेवढ्या वेळेचा कार्यक्रम करावाच लागतो. तसं यूट्यूब चॅनलचं सुद्धा आहे की जे काही तुमचा कार्यक्रम असेल 10 मिनिट 20 मिनिट तो तेवढा झालाच पाहिजे, तो तेवढा त्या दिवशी त्यावेळेला प्रसारित झालाच पाहिजे. हे जे सगळं असतं हे खूप काम कठीणच असतं, आव्हानाचं असतं, चिकाटीचं असतं. आणि त्यामुळे आता काही दिवसांनी आता माझी मिसेस खूप उत्साही आहे. म्हणजे प्रेक्षकांना लवकरच तुमचं युट्यूब चॅनल बघायला मिळणार आहे. त्यामुळे खरं म्हणजे या रोजच्या धबाडग्याचा मी खूप विचार करतोय, पण तिच्या धडाडी असल्यामुळे तिने मात्र आता यूट्यूब चॅनलसुद्धा सुरू करायचं ठरवलेलं आहे. आणि आशा करूया की न्यूज स्टोरी टुडे पोर्टल सुरू झालेलं आहे, न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन सुरू झालेलं आहे आणि काही दिवसांनी न्यूज स्टोरी टुडे यूट्यूब चॅनल पण सुरू होईल. तुमच्या नवीन आपत्याला माध्यम वृत्तसेवक समूहाच्या मनापासून शुभेच्छा आहेत. काही तुम्हाला काही आमच्याकडनं सहकार्य हवं असेल तर आम्ही त्या द्यायला तयार आहोत. देवेंद्रजी, बऱ्याचशा डोईवर पांढऱ्या टोप्या पाहतो, पगडी पाहतो, की टोपी अचानक तुमच्या डोक्यावर असं आम्ही पाहतोय, काय रहस्य काय? हे नमस्कार मंडळी. आता रिपोर्टरावांनी मला प्रश्न विचारला या टोपी खाली दडलं काय म्हणून तेच आहे मला. आणि या टोपी मागचं रहस्य काय, त्यांनी असा प्रश्न विचारला. तर त्या मागचं रहस्य असं आहे की गेल्या 40 वर्षापासूनची माझी स्नेही, माझे वडील बंधू म्हणायला पाहिजे, मित्र म्हणणं बरोबर नाही कारण ते माझ्यापेक्षा वयाने पण मोठेच आहे. तर त्यांच्या मुलाचं लातूरमध्ये लग्न होतं आणि विशेष महत्त्वाची बाब म्हणजे हा प्रेमविवाह होता. मुलगी जी आहे पायल शर्मा ती मारवाडी जैन समाजाची आहे आणि यांचाही समाज विकासात हा वेगळा आहे. असं असतानासुद्धा आजही आपण बघतो की समाजात जातीवर किती कट्टरतेने भिनलेला आहे. दुर्दैवाने सैराट सिनेमा पाहून तसे प्रकार बंद व्हायच्याऐवजी आणखी प्रकार वाढलेले आहेत. भावाने बहिणीला घुसकले, वडिलांनी मुलीला मारून टाकले का आंतरजातीय स्वभाव. खरं म्हणजे मुलीला देशाचे पंतप्रधान कोण असावे हे निवडायचा अधिकार आहे, राज्याचा मुख्यमंत्री कोण असावा हे निवडायचे अधिकार आहे. त्या दोघा सज्ञान व्यक्तींना कायद्याने तर मंजुरी आहे एकमेकांच्या मुलीला निवडायला.
पण ही मान्यता कुटुंब कधी देणार, त्या दोघांचा समाज कधी देणार, आणि त्यामुळे ज्यावेळेस हे आंतरजातीय विवाह आहे आणि तो छान पारंपरिक पद्धतीने होणार आहे मला कळालं, तर मी म्हटलं नाही आपण या विवाहाला उपस्थित राहिलंच पाहिजे. आवर्जून आलो आणि मग आपल्या पद्धतीने मराठी आपल्याकडून त्या तिच्या घरच्यांना पांढऱ्या टोप्या घातल्या गेल्या. आपण उल्लेख केला तर त्यांनी त्यांच्या मारवाडी पद्धतीच्या टोप्या आमच्याकडच्या म्हणजे तुमचा लोक देखील मारवाडी, त्यातलाच मला मिळालेला जो सन्मान आहे तो मला खूपच आवडला. आणि मला वाटतं हीच तर खरी राष्ट्रीय एकात्मता आहे जी दैनंदिन जीवनात असायला हवी. आणि म्हणून मी पूर्ण लग्नभर ही टोपी माझ्या डोक्यावरती राहू दिली आणि म्हटलं मुलाखतसुद्धा द्यायची, तीसुद्धा या टोपीतनंच द्यायला हवी, जेणेकरून हा एक संदेश याच्या माध्यमातून लोकांना आता या टोपी खाली काही दडलं काही कदाचित मला आशा आहे तसा मी काही फार आकर्षक दिसत नाही, मला आशा आहे की या टोपीमुळे तरी मी आकर्षक दिसत असेल अशी लुक बदलून गेला तुमचा एकदम त्या टोपीमुळे. वा देवेंद्रजी, देवेंद्रजी आता मुलाखतीच्या शेवटच्या भागात आपण बोलत आहोत. तर एक शेवटाकडे जात असताना मी एकंदर पत्रकार, समाज व्यवस्था, राजकारणी किंवा एकंदर सगळे वृत्तपत्र सृष्टी आणि बदलती पत्रकारिता यांना तुम्ही काय सांगाल? आता आपण बघतोय की आधुनिक विज्ञानाने तंत्रज्ञानाने एकीकडे माणसाचं जनजीवन खूप सुलभ केलेलं आहे. साधी गोष्ट आहे की आधी कोणाची मुलाखत घ्यायची असेल तर त्या व्यक्तीला फोन करावा लागायचा, त्याची वेळ घ्यावी लागायची, किती तासभर बसावं लागायचं. आज व्यक्ती आपण बघतो की माध्यमांच्या सर्व क्षेत्रात जगात कुठून पण मुलाखत घेऊ शकतो. आधी लग्न जमवायचं असेल तर पत्र पाठवा, ते पोचायला 15 दिवस लागायचे, त्याचं उत्तर यायला 15 दिवस लागायचे, बाहेर 6 महिने जायचे. तर या विज्ञानाचा तंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवन सुलभ होण्यात जेवढा मोठा सहभाग राहिलेला आहे तेवढाच मोठा सहभाग दुर्दैवाने मानवी नातेसंबंध बिघडण्यावर, राष्ट्राचे संबंध बिघडण्यावरती पण होत गेलेला आहे. आज आपण बघतो की पहिल्या आणि विशेषतः दुसऱ्या महायुद्धात त्या अण्वस्त्रांच्या शोधाने किती मोठा हाहाकार माजवलेला होता. आणि खरं म्हणजे जगात शांतता नांदायसाठी जी गरज असताना आज एक नाही तर 10 राष्ट्र अण्वस्त्रधारी झालेली आहेत. आज अशी परिस्थिती आहे की 2 कुठल्या अण्वस्त्रधारी राष्ट्रांमध्ये युद्ध निर्माण झालं, दोन्ही राष्ट्रांनी जर अण्वस्त्र वापरायची झाली तर दोन्ही राष्ट्र बेचिराख होऊन जातील. तसंच सोशल मीडियाचं आहे. सोशल मीडियावरती यूट्यूबवरती चांगले व्हिडिओ आहेत, गुगलवरती खूप चांगली माहिती आहे. त्यामुळे जसं मी म्हणतो की सोशल मीडिया एक सशक्त माध्यम आहे, महत्त्वपूर्ण माध्यम आहे. याचा चांगल्यासाठी उपयोग करा. तो जर झाला तर हे माध्यम चांगलंच आहे, परंतु त्याच माध्यमाचा जर दुरुपयोग झाला नुसता टाईमपास म्हणून किंवा नको असलेल्या गोष्टी बघण्यासाठी जर त्याचा दुरुपयोग झाला तर त्याच्यामुळे तुमचं मनस्वास्थ्यसुद्धा बिघडणार आहे, कौटुंबिक नातेसंबंधांवरती परिणाम होणार आहे. आणि त्यामुळे मी आमच्या युवक पिढींना सांगू इच्छितो की या सोशल मीडियाचा मर्यादित वेळेसाठी वापर करा. त्याच्याऐवजी जी खूप सुंदर स्वरूपाची पुस्तकं आहेत, कारण एका पुस्तक वाचण्याचा परिणाम हा दीर्घकालीन मनावरती झालेला असतो. आणि जसं मी अधिकारी झालो, या पुस्तकातल्या काही यशकथा नायकांनी सांगितलं की त्या परीक्षेच्या दरम्यान त्यांची 2-2 वर्ष सोशल मीडियापासून दूर राहिलेले होते आणि छापील पुस्तकांच्याच आधारे अभ्यास करूनच ते यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाचा चांगल्याच गोष्टीसाठी उपयोग केला तर तो चांगलाच आहे, वाईट गोष्टींसाठी उपयोग केला तर ते वाईटच ठरणार आहे. त्यामुळे आपलं तारतम्य, आपली समतोल बुद्धी, सारासार विवेक बुद्धी ही जागृत ठेवूनच आपण वागण्याची नितांत गरज आहे. माध्यमांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. वा देवेंद्रजी, तुमचा हा गपाटपाचा प्रवास थांबू नये असं आम्हाला वाटत होतं, परंतु कालमर्यादा त्यामुळे मी तुमची क्षमा मागून इथे तुमच्या चर्चेला पूर्ण विराम देत आहे. परंतु यथावकाश ज्यावेळेस आम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस आम्ही मात्र तुमचा पिक्चर सोडणार नाही आणि वेगवेगळ्या विषयावर तुमच्याशी गप्पाटप्पा मारून आम्ही तुमच्याशी प्रेक्षकांच्या माध्यमांच्या टीमची तुमचा संवाद घडवून आणणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला धन्यवाद मानतो आणि आपण वेळाचा वेळ काढून माध्यम टीमला जे आपले विचार शेअर केले
त्याबद्दल माध्यम समूहातर्फे मी आपलं मनापासून आभार मानतो. धन्यवाद मी देवेंद्रजी. सुद्धा आपले आभार मानतो आणि विशेषतः या मुलाखतीत आयोजन संयोजन करण्यात जसं मी म्हणालो की माझे स्नेही आणि वडील बंधूच जयप्रकाशजी दगडे साहेबांनी खूप सहकार्य केलं. तर म्हणजे त्यांच्या घरात लगीन घाई चालू असताना त्यांनी वेळात वेळ काढला आणि हे सगळं धरून आणलं. याबद्दल आपल्याबरोबरच मी त्यांची सुद्धा मनापासून आभार मानतो आणि आपल्या पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या काही सूचना असतील त्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नोंद करा. धन्यवाद. मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्त सेवा.